काय विकास करणार मतदारसंघात? अतिशय म्हणजे हास्यास्पद स्वरूपाचा हा आरोप आहे. म्हणजे यांच्या अकलेचे दिवाळे निघालंय असं आता मला म्हणावंसं वाटतंय. अहो, माझं गाव तारशिवनी आहे, तारशिवनी खेडगाव आहे आणि ते पूर्वी मेकर मतदारसंघामध्ये होतं. माझ्या वडिलाची बहीण ती आंबोरेच्या घरची बहीण आहे. दुसरी माझ्या वडिलाची बहीण शाऱ्याला लहानी आहे. माझ्या सगळ्या आत्या इथं आहेत. घाटबोरी असेल, देऊळगाव साखरशा असेल, ही सगळी लोक नात्याने खचाखच भरलेलं आहे. 40,000 इथला जो समाज आहे तो माझा नातेवाईक आहे. यांना कुणी समजावून सांगावं? दुसरं असं, मी शेतकऱ्याच्या गरीब घरामध्ये वाढलो, बरोबर आहे. मी शेतमजुरी करून, रोज मजुरी करून 10वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे गेलो. संघर्ष करून नोकरी लागणं काय वाईट आहे का? हो, वाईट आहे का मला सांगा ना तुम्ही. तिथं जाऊन मी तहसीलदार झालो, AR झालो, पोलीस ऑफिसर झालो आणि शेवटी मंत्रालयात गेलो. तिथं जाऊनही मी मोठमोठ्या पदावर काम केलं, अनेक मंत्र्यांच्याकडे काम केलं. एका खेड्याचा माणूस एका शोषित घरामध्ये जन्माला आलेला स्वकष्टानं पुढे जर गेला, बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा जो रक्षण करण्यासाठी काम केलंय, काय वाईट आहे का? वाईट आहे का मला तुम्ही सांगा ना. मग असा असणारा माणूस पुन्हा तिथं रमत नाही, गावाकडे येतो, शेतकऱ्यासाठी काम करतो, धुऱ्यावर, बंधुऱ्यावर, शेतावर, शेणात, मुतात, मातीत हात घालतो आणि तो राजीनामा फेकून पुन्हा समाज कार्यासाठी माझा अनुभव देण्यासाठी परत येतो. ही वाईट गोष्ट आहे. जर मला जर आवडलं असतं तर तिकडेच मी फायलीच्या मागे फिरलो असतो, फ्लॅट घेतले असते, प्लॉट घेतले असते आणि तिकडे नादी लागलो असतो ना. विरोधकांना चपराक कशी देणार? मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी माझी नोकरीचा राजीनामा देऊन या भागामध्ये आलेलो आहे. माझं जन्मस्थान इथं जवळ आहे आणि या मतदारांनी जो मला पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी कदापि वाऱ्यावर जाऊ देणार नाही. मी मेकर मध्ये घर घेतलेलं आहे. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, बरोबर. म्हणून मी मेकरचा रहिवासी आहे, राहणार आहे आणि मेकरच्या सगळ्या जनतेच्या सुखात दुःखात सहभागी होणार आहे. त्यामुळं यांना आता दुसरं काहीच नाहीये. ते मला म्हणतात की मुंबईचं पार्सल. अरे, मी तारशिवनीचा माणूस आहे, मला मुंबईला नोकरी सोडून आलोय, तिकडे मी काय करू आता, बरोबर आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी कायमस्वरूपी निवासस्थान करणार आहे आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचे प्रश्न प्रभावीपणानं मांडणार आहे आणि यांचं हे जे दुकान आहे नाही बंदच करणार आहे, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ओके, धन्यवाद.